दुसरा भाग असा आहे, की मुलगा नास्तिक आहे किंवा आस्तिक आहे. हे जर बघायचं असेल किंवा वधू नास्तिक आहे किंवा आस्तिक आहे, हे जर बघायचं असेल, तर आपल्याला D9 चार्टमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे आपण 2 पत्रिका तेच ठेवलेले आहेत गेल्या वेळेचे. आता या ठिकाणी आपल्याला D9 चार्टमध्ये हे वराची कुंडली आहे. तर वराच्या कुंडलीमध्ये सूत्र सांगतो पहिला. वराच्या किंवा वराच्या कुंडलीमध्ये 9व्या भावाचा अधिपती किंवा स्वामी, धर्मस्थानाचा अधिपती किंवा स्वामी म्हणजेच 9व्या भावाचा अधिपती आणि किंवा स्वामी हे त्याच नवमांश कुंडलीमध्येच वराच्याच नवमांश कुंडलीमध्ये 6, 8, 12 मध्ये गेला असेल तर तो थोडासा नास्तिक असतो. आणि चंद्रापासून जर नवम स्थान 6, 8 नवम स्थानाचा अधिपती 6, 8, 12 मध्ये गेला असेल तर याचा अध्यात्म दिखाऊपणा असतो. सगळे धर्मकार्य दिखाऊपणासाठी असतात, असं मानायला हरकत नाही. आता या पत्रिकेमध्ये, वराच्या पत्रिकेमध्ये 9व स्थानाचा अधिपती बुध हे परिवाराच्या स्थानात म्हणजेच कुटुंब स्थानात गेलेला आहे. मग याचा अर्थ असा आहे, की हे धर्मकार्य करण्यासाठी धार्मिक कुटुंबामध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि धर्मकार्यात त्यांना इंटरेस्ट आहे. भले ती रास शनीची आहे. आलं का लक्षात? तरी शनीचा रास असला तरी पण हे धार्मिक आहेत. चंद्रापासून जर 7वा स्थान 9वा स्थान मोजलं तर ते 9व्या स्थानाचा अधिपती सुद्धा बुधच आहे. त्यामुळं यांचं अध्यात्म हा दिखाऊपणा नाही, असं म्हणायला हरकत नाही. वधूच्या कुंडलीमध्ये 9व स्थानाचा अधिपती सूर्य हे 12व्या स्थानात गेलेला आहे. म्हणजे वधू नास्तिक आहे, असं म्हणायला हरकत नाही. चंद्रापासून जर 9वा स्थान घेतला तर चंद्रापासून 9वा स्थान ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला या ठिकाणी केतू आहे, म्हणजेच मीनेचा केतू आहे. केतू थोडासा अध्यात्म दाखवतो, म्हणजेच यांचा अध्यात्म केवळ दिखाऊपणा आहे, मनापासून नाही. म्हणजेच या ठिकाणी वर आस्तिक आहे तर वधू एवढी आस्तिक नाही, फक्त दिखाऊपणासाठी देवधर्म करते, असं म्हणायला हरकत नाही. श्री स्वामी समर्थ.